लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना गेले पाहिजे माजी पालकमंत्री अनिल परब मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री रामदास कदमांची बेछूट आरोप भाई आपल्याबरोबर भाई काय करणार? अनिल परब यांनी जे आरोप केले ते साहिब रिसॉर्टमध्ये जे बदनाम झालेत ते बदनामीतून बाहेर कसे पडता येतील म्हणून रामदास कदमला बोट दाखवून बेछूट आरोप केलेत त्यांनी. हे जे आरोप त्यांनी केले ते निकालच खोटे, चुकीचे, हेतुपुरस्कर मला बदनामी करावे असे आहेत. मी ही क्लिप सगळी पाहीन आणि मारहाणीचा दावा अनिल परबवरती टाकणार. माझं कुठलंही बांधकाम अनाधिकृत नाही. ही शिवतेज आरोग्य सेवा संस्था ही सेवाभावी संस्था आहे. वृद्धाश्रम चालवते, सैनिक स्कूल चालवते, डेंटल कॉलेज चालवते, हायस्कूल चालवते. संस्था ही लॉ कॉलेज चालवते आणि ग्रामीण भागात देखील हायस्कूल चालवते. तेव्हा या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून जनसेवा करण्याचं काम आम्ही इथं करतोय. यांच्या हातात कुठलंही काही नसताना फक्त रामदास कदमला बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आहे. कारण त्यांच्याकडे काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतंय उद्धव ठाकरेंनीच याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतायत. कारण उद्धव ठाकरेंचे मी त्या वस्त्रावरून घेतोय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मला बदनाम करण्याचं षडयंत्र असावं उद्धव ठाकरेंचं, असा माझा संशय आहे. आणि म्हणून अनिल परबला मी आवाहन करतो, तुझ्यात हिंमत असेल तर कागदपत्र आण, मला दाखव, प्रूफ करून दाखव, बाप दाखव, नाहीतर साध्य घाल. जर का त्याच्यामध्ये तसुभाव देखील सत्य निघालं तर राजकारणात मी राजीनामा देईन, नाहीतर तू राजीनामा दे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.